आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील पाहावं लागेल. पावळे बी का यावेळेस आपण पाहतोय पिंपळा संघ. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र मोठा प्रहार केलाय. इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आणि यावेळीच डॉट बॉलची सांगता. मी उल्लेख केला अपकमिंग फ्युचर स्टार ऑफ भिवंडी क्रिकेट योगेश भालेकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र सज्ज झालाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 10 बॉल आणि 21 धावेंची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या मॅचला मात्र बदलेल. ओहो, खोलव्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. इथे मात्र पलटवार होईल का, समीकरण बदलेल का? येणारे 9 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता या मॅचमध्ये. मेहनत या मॅचमध्ये मात्र करावी लागेल. कोण जिंकेल कोण हारेल ते येणारी वेळ सांगून जाईल. आता मात्र विश्वास दाखवलाय योगेश वरती कॅप्टनने. पुढचा बॉल या पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, नो बॉलचा कॉल आलाय. यावेळेस फुटवर्क आपल्याला पाहायला मिळते. फुट स्टेप यावेळेस नक्कीच पुढे जातोय आणि पंच सांगत असताना यस नो बॉल, फ्री हिटचा बॉल. आता मात्र संधी असेल फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळायची. येणारे 9 बॉल आणि 19 धावा. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट संधी आहे. ओहो, यावेळेस आपण पाहतो इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. एक बॉल वरती समीकरण बदल. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. मेहनत यावेळेस मैदानामध्ये करावी लागेल पिंपळा संघाला. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षरांचं किस्मत या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसवल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत या मैदानाच्या आतमध्ये केली ना तर तुम्हाला या सामन्याला विजयाच्या मार्गापासून कोणी रोखू शकत नाहीये. ही मेहनत मात्र या मॅच मध्ये गरजेची आहे. पुढचा बॉल. ओहो, यावेळी चुकीची कामगिरी करत असताना काय गोलंदाजी. हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकलाय. विचार केलं तर 5 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि फक्त एकच धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. याने खर्च केली. जस्ट रिव्ह्यू घेतलाय. जसं वाईट साठी असेल जरा स्पीडअप करा बघा. बॅड लाईट अफेक्ट करते. खऱ्या अर्थानं उजेड थोडंसं कमी पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. फेअर डिलिव्हरी असेल. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. धावांचा जर विचार केला धाव फलक जाऊन स्थिरावलंय 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. ओहो, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी आहे. पावाळे एक्सप्रेस यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कमालीची गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच पिंपळा संघाने जर इथे विजय प्राप्त केला तर नक्कीच कल्पेश मस्के यांच्या वतीने संपूर्ण टीमला टी शर्ट इथे मात्र पुरस्कृत करण्यात येतील. भरपूर असे बक्षीस पाहायला मिळतात. नक्कीच पिंपळाच गाव म्हटलं तर श्रीमंत असं गाव आहे आणि त्या श्रीमंत गावातील खऱ्या अर्थाने श्रीमंत असे व्यक्तिमत्व आपण पाहायला मिळतात आणि त्यांच्या वतीनंच नक्कीच हे कॅश प्राइज भरपूर असे प्राइजेस त्यांच्या वतीने नक्कीच आहे. नक्कीच हे प्रोत्साहन असतं टीमला प्रत्येक खेळाडूला जेणेकरून पूर्णपणे विश्वास त्यांनी मात्र दाखवलाय संपूर्ण टीम वरती. आणि आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज आहे 19 धाव्यांची. 19 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येणारे 6 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना. कोण जिंकेल कोण बनेल या मॅचचा सिकंदर. महेंद्र ऑन स्ट्राइक. पहिला बॉल निर्णायक बॉल. ओहो, लॉफ्ट केलाय. भेज दिए गेंद तारामंडल में आती हुई 6 रन.
ची गरज. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 5 बॉल 13 धावेंची गरज या मैदानाच्या आतमध्ये. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर न बैठे है मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेस मात्र मंजिल कोणाला मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. हाय व्होल्टेज मॅच, 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर, काय फटकाय षटकार. ₹5,000 कॅश प्राइज असेल. हॅलो हॅलो चेक. मनोहर ठाणगेच्या वतीनं तब्बल ₹5,000 कॅश प्राइज असेल. सलग 3 षटकाराला. हे सला टीम मीटिंग नकोय. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 7 धावेंची गरज. टक्कर का मुकाबला या वेळेस मैदानाच्या आतमध्ये घडत असताना येणारे 4 बॉल आणि 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. टीट फॉर टॅट, जशा तसे उत्तर इथे मात्र दिलंय. एका बाजूला जय हनुमान पिंपळा संघ तर दुसऱ्या बाजूला यशमीत 11 बवाळे बी हा संघ खेळतोय. अरे वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. टक्कर का मुकाबला या मॅच मध्ये चालू आहे. येणारे 4 बॉल आणि 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. कोण बनेल या मॅचचा हिरो, कोण बनेल सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 4 बॉल धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. पुढचा बॉल. ओहो, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते. बघता बघता ही 1 धाव कंप्लीट होते. आता मात्र समीकरण बदललंय. आता येऊन ठेपलंय. येणारे 3 बॉल आणि 6 धावेंची गरज या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे आता मात्र विश्वास दाखवलाय. आता मात्र विश्वासक अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. येणारे 3 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 6 रन्स फ्रॉम 3 बॉल. हाय व्होल्टेज सामना. कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहावा लागेल. चला या स्पीडअप करा, विनंती आहे, वेळ घेऊ नका. येणारे 3 बॉल 6 धावेंची गरज. बघा, अंपायर विनंती असेल मॅच झाल्यानंतर स्टम्प्स आपण कलेक्ट करायचे. यस, चला स्पीडअप करा. येणारे 3 बॉल 6 धावांची गरज. रंगतदार सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुनश्च एकदा. ओहो, यावेळी पंच आमच्या दिशेने वळतात. यस, इट इज वाईड बॉल. दोन्ही पंचांच्या समांतर धावा मिळाल्या. त्यानंतर कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ. यस, परत एकदा रिव्ह्यू असेल वाईडचं. यस, चला स्पीडअप करा, विनंती आहे. यस, थर्ड अंपायर या लगेचच. चला बावाळे संघ, आपण थांबू नका, आपण क्षेत्ररक्षण पोझिशन मध्ये राहा, विनंती आहे प्लीज. टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची, वेळ खूप झालाय. यस, वाईट बॉल असेल. येणारे 3 बॉल आणि 5 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. आता मात्र मॅच रंगात आली आहे. काय घडेल पाहावं लागेल. रंगतदार सामना, 3 बॉल आणि 5 धावेंची गरज. ओहो, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल परत एकदा. आता मात्र येणारे 2 बॉल 5 धावांची गरज. 2 बॉल 5 धावांची गरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय घडेल पाहावं लागेल. बॅटिंग वरती, स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटील ऑन स्ट्राईक आहे. 2 बॉल 5 धावा. हाफ टॅकर बॉल. इथे मात्र आपण पाहतोय 2-2 क्षेत्ररक्षक धावतात. धक्का लागत असताना संघाला आता मात्र कमबॅक केलंय. इथे मात्र 1 बॉल आणि 5 धावेंची गरज. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
5 धावांची गरज या मैदानामध्ये आहे. कोण जिंकेल? एका बाजूला अश्मित 11 बावाळे बी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान पिंपळा संघ आहे. कोण बनेल या मैच सिकंदर? हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मैच सिकंदर? ती येणारी वेळ सांगून जाईल. 1 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा सामना आहे. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा शेवटचा बॉल आहे. थोडस शांततेचा माहोल आहे. 1 बॉल 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 5 धावा. काय घडेल? ओहो, यावेळेस मात्र सामना जिंकलाय. चॅम्पियन संघ ठरलाय. अश्मित 11 बावाळे बी संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेचा. ट्रिपल एस गावदेवी वेहेळ